सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोकाची चाचपणी सुरू असल्याची माहिती। या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांकडे जाणार। संभाजीराजे छत्रपती, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, बजरंग सोनावणे, अंबादास दानवे, सुरेश धस दाखल झाल्याची माहिती। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी। संभाजीराजे छत्रपतींकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। धनंजय मुंडे वाल्मिक कराडचे बॉस, त्यांचा राजीनामा घ्यायला हवा। याआधीही अनेक नेत्यांनी आरोप झाल्यावर राजीनामा दिलाय। संभाजीराजेंचं वक्तव्य। वाल्मिक कराडवर जी कलम लावली आहेत त्यातून तो सहज बाहेर पडू शकतो। खंडणीऐवजी देशमुख हत्येशी संबंधित गुन्ह्याची नोंद करावी। संभाजीराजे छत्रपतींची मागणी। खासदार बजरंग सोनावणे येत्या 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। भेट घेऊन सध्याची परिस्थिती शहांसमोर सोनावणे मांडणार। देशमुख हत्या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजनांचं सीडीआर काढण्याची आमदार सुरेश धस यांची मागणी। प्रशांत महाजन यांची सध्या नियंत्रण कक्षात बदली। वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या एपीआय महेश विघ्नेची एसआयटीमधून हकालपट्टी। जितेंद्र आव्हाडांच्या आक्षेपानंतर उचलबांगडी। बीडमधील केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली। पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे सध्या केज पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानियांचा आरोप। दिवसाला 700 ते 800 फोन कॉल्स येत असल्याचं दमानियांचं वक्तव्य। अंजली दमानियांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण दमानियांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य। मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलाय का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल। पैसे घेतल्याशिवाय माझ्या गाडीतही डिझेल भरू नका, अजित पवारांची तुफान फटकेबाजी। अजित पवारांना कसलं नैराश्य आलंय? अजित पवारांनी मतदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा सवाल। आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली। गायकवाडांची मतदारांना शिव्यांची लाखोली। बुलढाण्यात मतदारांकडून सत्कार स्वीकारून कमी मताधिक्याचं शल्य बोलून दाखवताना गायकवाड यांचा शिवीगाळ। एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाडांचा राजीनामा घेतला पाहिजे, संजय राऊतांची मागणी। मनोज जरांगेंनी परभणी इथं धनंजय मुंडे यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगे यांच्या विरोधात परळी आणि बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। 11 जानेवारीला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी माझाच्या हाती। सिंधुदुर्गातील 156 मालमत्तांवर वक्फ बोर्डाचा दावा। नितेश राणेंनी हिंदू धर्म परिषदेमध्ये हा दावा केला होता। मुंबई सीआरझेड घोटाळा प्रकरणी एसआयटीकडून 4घांना अटक। 8 सरकारी अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी समन्स। 11 पेक्षा जास्त खार जमिनींचे नकाशे बदलल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी चोख सुरक्षा व्यवस्था। खबरदारी म्हणून धरमपेठेतील घरासमोर बॅरिकेडिंगही वाढवलं। नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यास मुख्यमंत्र्यांची सहमती। मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळत नसल्यानं नाट्यगृहांची जागा मिळावी, यासाठी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं मागणी केली होती। मुंबईतली प्रदूषणाबाबतची आजची बैठक पुढे ढकलली। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज प्रदूषणाबाबत त्यांनी बैठक बोलावली होती। आजऐवजी उद्या दुपारी मंत्रालयात बैठक होणार। मुंबई विमानतळावरती खाद्यपदार्थांच्या पॅकेट्समधून ड्रग्ज आणि सिगारेटची तस्करी। एनसीबीच्या कारवाईत 24,400 सिगारेट्स तर 74,000 कॅप्सूल जप्त। पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आता विमानतळासारख्या सुविधा मिळणार। मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या विविध सुविधा प्रवाशांना पुरवल्या जाणार। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या मार्गामध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू। सुभाषचंद्र स्थानकापासून मिठागरांच्या जमिनीवरून उत्तनपर्यंत ही मार्गिका नेण्याचा विचार। चंद्रपूरमध्ये ओयो हॉटेल विरोधात लोकांची निदर्शनं। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची ओयो हॉटेल्स बंद करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।